बरोबर आहे नील करेक्ट आहे हाँ चौक गया चौक 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 गया चौक घेऊ बरोबर आहे हाँ करेक्ट सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनैया सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. आज खूप सुरू आहे करेक्ट आहे ना चालू आहे ना चालू आहे हां अब वीडियो करो. आपणास एक आनंदाची बातमी मी घेऊन आलेले आहे. आज 29 नोव्हेंबर दुपारी एक अत्यंत महत्त्वाची बातमी कळलेली आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यामार्फत 39व्या महाराष्ट्र गोवा सेट परीक्षा होणार आहे. हा येणारी जो परीक्षा आहे ही परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि ही शेवटची परीक्षा आहे. पुढचा परीक्षा हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर येणारी या सेट परीक्षामध्ये आपणास घवघवीत यश मिळावी हीच माझी इच्छा आहे आणि हाच माझा श्री स्वामी समर्थ महाराजाकडे प्रार्थना आहे. विद्यार्थी मित्रांनो, येणारी ही संधी आपण चुकवू नये. या संधीचं सोनं करून आपण आपलं जीवन उज्ज्वल करावे. आपल्या हातात अजून 4 महिने आहे. 4 महिने म्हणजे बरोबर 120 दिवस आपल्या हातात आहे. तर अवघ्या 120 दिवसामध्ये ही महाराष्ट्राची सेट परीक्षा तुम्ही उत्तीर्ण व्हायलाच पाहिजे. अभ्यास करत असताना, नियोजन करत असताना समर्पणा भावना असायला पाहिजे आणि उद्देश ठरवून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. केलं तर होत आहे, आधी केला पाहिजे हे संतांची वाक्य तुम्ही इथं सिद्ध करून दाखवलं पाहिजे. आज का आनंदाची बातमी आहे तर आजचा पेपर वाचला का चन्नू तू? काय होते हे सांग बातमी. आजचं बातमी हां गुड्डा हां तिथं त्यांनी रोड करत होते. हां ते गुड्ड खाली पडला तरी हां 41 पीपल आत पडले. हां 17 दिवस तिथेच होते. हां व्हेरी गुड. आज बातमी वाचली म्हणजे तू पेपरमध्ये. 17 दिवसानंतर आज 41 लोकांनी उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी या जिल्ह्यात एक मोठं डोंगर, त्या डोंगराच्या खाली एक बोगदा तयार करत असताना, रस्ता तयार करत असताना 41 जणांनी आत अडकले होते आणि 17 दिवसानंतर त्या लोकांना बाहेर घेऊन आलेत. आज संपूर्ण देश आनंदमय वातावरणात आपण आहोत. 41 लोकांचं मरण, जीवन मरण ह्यांच्यामध्ये म्हणजे मॅक्झिमम ते लोक मरणार अशी अवस्था होती. कारण बाहेर काढणं हा खूप अशक्य गोष्ट. ऑस्ट्रेलियातील एक तज्ज्ञ व्यक्ती जे मायक्रो टनलचा ऑफिसर आहे त्या व्यक्तीला इथं भारताला बोलवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेने म्हणजे भारतीय सैनिक आणि उत्तराखंड प्रशासन आणि भारतीय प्रशासन सगळे लोक मिळून त्या सगळ्या लोकांना मनापासून धन्यवाद, त्यांचा पायाला म्हणजे नमस्कार मी करतो. आणि त्या 41 लोक बाहेर आलेत म्हणजे त्यांच्या मनामध्ये किती आशा भावना होती. आज मी उद्या आम्हाला हे लोक वाचवतील, आपण जिवंत राहणार आहो ह्या इच्छेने ते 17 दिवस तिथं घातलेले. 17 दिवस म्हणजे रात्रंदिवस प्रत्येक क्षण ते मरणाच्या अवस्थेत असलेले लोक बाहेर आलेत. म्हणजे जीवन हा खूप संघर्षमय असतो आणि आशावादी, ज्यांच्या मनामध्ये आशावादी विचार असतो तोच माणूस खरा जीवन जगतो. आशावादी असायला पाहिजे तुम्ही. जिवंतपणा हा त्यांचा लक्षण आहे. आशावादी लोक हा जिवंतपणाचे लक्षण असतो. तुम्ही पण याच दृष्टीने तुमचं जीवन तुम्ही जगायला पाहिजे. हे परीक्षा, येणारे परीक्षा मी पास होतो
ह्या परीक्षा पास झाल्यानंतर माझं जीवन उज्ज्वल होईल, माझ्या जीवनाला एक नवीन वेगळं कलाटणी मिळेल, एक नवीन रस्ता मला सापडेल, अशी भावना, अशी विचार तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे. लोक म्हणतील खूप सेट नेट परीक्षा पास झालेलं आहे, कुठं नोकरी मिळत नाही, कशाला परीक्षा तुम्ही देताय, हे सगळं सरकार पैसे तुमच्याकडनं उचलून घेतील, काही उपयोग नाही असं ते म्हणत असतील. त्यांचा एक अँगल बरोबर आहे असं मी म्हणतो. परंतु परीक्षा पास झाल्यानंतर काय फायदा होणार आहे तर तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि त्या कॉन्फिडन्स के साथ तुम्ही तुमचं जीवन जगू शकताय. तुमच्या हातात जर एखादे सेट सर्टिफिकेट असेल, एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन परमनंटची नोकरी आशा सोडा. आता येणारे दिवस हा खूप कॉम्पिटेटिव्ह दिवस आहे. नवीन शैक्षणिक धोरण येतील, नवीन सरकार येतील, नवीन रूल्स आता येणार आहे. म्हणून परमनंट या गोष्टीकडे म्हणजे मिळालं परमनंट नोकरी तर खूपच चांगलं, जर नाही मिळालं तरी स्वाभिमानाने दर महिन्यात 30 ते 40 हजार रुपये तुम्ही टेम्पररी नोकरी करूनसुद्धा आपण आपलं जीवन जगू शकतोय. जीवन जगण्यासाठी एक उमेद आपण म्हणतो ना, एक कॉन्फिडन्स ते सर्टिफिकेटमुळे तुम्हाला मिळणार आहे. नसेल तर पेपर देऊ नका. 2 गोष्टी आहे, मी तुम्हाला हात जोडून प्रामाणिकपणानं सांगतो. जर पेपर द्यायचं असेल तर पूर्ण तयारी करून पेपर बसा, नाहीतर पेपर बसू नका. जे म्हणतील सेट नेट पास झाल्यानंतर काही उपयोग आहे असं त्यांचं जर तुम्हाला पटत असेल तर हे परीक्षा देऊ नका. दुसरं तुम्हाला काय करायचं करा. जर द्यायचंच असेल तर अशा लोकांचा विचार आत्ता मनात घेऊ नका. परीक्षा पास झाल्यानंतर त्याचा एक रस्ता वेगळा आहे, त्याचा एक समस्या वेगळा आहे, त्याचा एक नवीन वेगळा आहे. परीक्षा पास झाल्यानंतर पुढचा रस्ता तुम्हाला दुसरा दिसणार आहे. त्यावेळी काय करायचं आपण बघू ना. आधी परीक्षा पास व्हा. परीक्षा पास होणं हाच उद्देश असून, हाच उद्देश ठरवून जर तुम्ही हे परीक्षा दिलं तर तुम्ही परीक्षा पास होणार. नाहीतर कॅज्युअली तुम्ही आला, परीक्षा दिला आणि थोड्या मार्काने, 10 मार्काने, 20 मार्काने, 30 मार्काने फेल झालं तर काही उपयोग नाही. म्हणून डिटर्मिनेशन के साथ, म्हणजे 100% डेडिकेट के साथ तुम्ही हा परीक्षा दिला पाहिजे, अशी माझी प्रामाणिकपणा म्हणजे तुम्हाला माझ्याकडनं एक सजेशन आहे. मग अभ्यास करत असताना आता तुम्ही ठरवलं की आपण अभ्यास करू. अभ्यास 40 म्हणजे 4 महिने तुमच्या हातात आहे. 4 महिना पूर्ण तुम्ही तयारी करा, परीक्षा पास व्हा आणि येणारी अकॅडमिक जूनमध्ये जेव्हा कॉलेज सुरू होतील त्यावेळी तुम्हाला नोकरी मिळणार. ॲटलिस्ट टेम्पररी तरी नोकरी तुम्हाला मिळतोच. ओके, चला ह्या शुभेच्छाने, ह्या पॉझिटिव्ह विचाराने आपण आपलं जीवन आपण जगूया, आपलं पुढचं पाऊल आपण टाकूया. तर 39व्या सेट परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. ही बातमी आपलं पुणे विद्यापीठ जो सेट विभाग आहे त्याचा जो प्रमुख आहे डॉक्टर खरे, त्यांचं नाव खरे आहे, म्हणजे ते खरे सांगितलेले विजय खरे सरांनी साहेबांनी हा बातमी सांगितलेले आहेत. तर या बातमीचं आपण स्वागत करूया आणि अभ्यासाला सुरुवात करूया. प्रत्येकाला समस्या असतोच, समस्या नसलेली व्यक्ती नाहीच. मग समस्या आहे म्हणून पेपर 7 एप्रिल हां हां ओके, ठीक आहे. थोडं मध्ये बोलू नका, माझं लिंक तुटतो आहे. मी काय सांगत होतो तर जो परीक्षा आहे या परीक्षेचा नोडचिनू मध्ये काय तर बोललो तर माझं सगळं बिघडतं रे, असं बोलू नका. जे येणारी जी सेट परीक्षा आहे, डॉक्टर विजय खरे साहेबांनी हा बातमी सांगितलेल्या आहेत. तर अलर्ट व्हा, लगेच जागृत व्हा, अवेअरनेस असू द्या. आता हा संधी सोडू नका आणि पुढच्या वेळी महाराष्ट्राची सेट परीक्षा आणि नेट परीक्षा पूर्ण स्वरूप बदलणार आहे. हा शेवटची संधी आहे तुमच्यासाठी. पुढं अभ्यासक्रम बदलणार आहे, परीक्षा पॅटर्न बदलणार आहे. पुढं नेगेटिव्ह सिस्टीम आणणार आहे. नेगेटिव्ह सिस्टीम आलं तर खूप अवघड वाटतो, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल. म्हणून आता ह्यावेळी नेगेटिव्ह सिस्टीम नाही, फक्त केवळ 2 पेपर असणार आहे, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. पेपर 1चं मी शक्य जेवढं प्रामाणिकपणाने पेपर 1चं सगळं युनिट मी तयार करून घेतो. मी दररोज एक व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने माझा अनुभव तुमच्याबरोबर मी शेअर करतो. माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो आणि पेपर 1चा अजिबात तुम्ही काळजी करू नका. आणि पेपर 2चा अभ्यास कसा केला पाहिजे त्याचा एक गाईडलाईन्स मी तुम्हाला देतो, त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा. तर अभ्यास करत असताना थोडं हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क इज इम्पॉर्टंट. स्मार्टवर्क बघा, म्हणजे खूप हैराण न होता, खूप त्रास न घेता,
खूप वेळ न देता खूप खूप म्हणजे की लई अभ्यास करतो परंतु पासच होईना झाले असं नको. अभ्यास कमी करा आणि सिस्टमॅटिक करा. तुम्ही केलेला अभ्यास परीक्षेमध्ये यायलाच पाहिजे. असे स्मार्ट अभ्यास केला पाहिजे तुम्ही. म्हणून स्मार्टचा एक नियोजन आहे. स्मार्ट स्टडी प्लॅनिंग म्हणतात त्याला. स्मार्टमध्ये पहिला शब्द येतो यस. यस म्हणजे स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे निर्दिष्ट. म्हणजे असं विशिष्ट. म्हणजे तुमचा अभ्यास कसा असायला पाहिजे का, पेपर 1 आणि पेपर 2 पूर्णपणे सेटवर तुमचा फोकस. दुसरं काही अभ्यास करायची गरज नाही, दुसरं काही वाचन करायची गरज नाही, दुसरं कुठंही लक्ष द्यायचं गरज नाही. पूर्ण फोकस्ड असायला पाहिजे तुमच्या सेटवरती. पूर्ण तुमचं टार्गेट 7 एप्रिलवरती असायला पाहिजे. पूर्ण तुमचं दृष्टी महाराष्ट्राची सेटवरती असायला पाहिजे. दुसरं विषय तुमच्या डोक्यात आता घेऊ नका. दुसरं कुठल्याही समस्या असू द्या, दुसऱ्या कुठल्याही आनंदाची गोष्ट असू द्या किंवा दुसऱ्या कुठल्याही परीक्षेचे विचार तुमच्या डोक्यात आता येऊ नये. दुसरं परीक्षेचं विचार आलं, दुसरं कामाची विचार आलं तर तुमचा माइंड डायव्हर्ट होतो. मग तिकडं तुम्ही लक्ष दिलं तर तुमचा अभ्यास होणार नाही. म्हणून स्पेसिफिक अभ्यास करत असताना अभ्यासक्रम म्हणजे तुमच्याकडे असलेले पुस्तकसुद्धा कमीत कमी तुम्ही वापर करा. जेवढं कमी पुस्तक तुमच्यासोबत असेल, जेवढं कमीत कमी स्टडी मटेरियल तुमच्या हातात असेल तेवढं तुम्हाला रिझल्ट लवकरच येतो. तुम्ही भरपूर पुस्तक घेतलं आणि भरपूर नोट्स घेतलेत आणि भरपूर वेगवेगळ्या क्लासेस तुम्ही जॉईन केला, प्रत्येकांचा तुम्ही व्हिडिओ ऐकत बसला तर तसं करू नका प्लीज. ओके, स्पेसिफिक असायला पाहिजे. तुमचा टार्गेट काय आहे. आता बघा शूटिंग करत असताना तिथं एक टार्गेट असतो. रेड बुलवरच आपण टार्गेट केला पाहिजे तरच. इथं पेपर 1ला किती टार्गेट आपल्याला, पेपर 1ला 100 गुणापैकी कमीत कमी 60 गुण आणि पेपर 2 200 गुणापैकी कमीत कमी 100 गुण. व्हिडिओ नोड इकडं नोड दोन्ही मिळून आपल्याला 160 वर मार्क मिळाला पाहिजे. 160 वर मार्क मिळालं तर आपण परीक्षा पास होतो. हा स्पेसिफिक अभ्यासक्रम म्हणजे तुमच्या हातात लिमिटेड म्हणजे सिलेबस असायला पाहिजे, ओल्ड क्वेश्चन पेपर असायला पाहिजे, पुस्तक असायला पाहिजे. आणि पुस्तक मी तर तुम्हाला लिमिटेड, जर शक्य झालं तर मी लिहिलेलं पुस्तके घ्या किंवा दुसऱ्या एखाद्या तज्ज्ञ लोकांनी लिहिलेलं एक पुस्तक घ्या. सगळ्यांचं पुस्तक घेत बसू नका. सगळ्यांनी तेच लिहिलेलं असतात. फक्त त्यांच्या अनुभवप्रमाणे, त्यांच्या आयडियाप्रमाणे, त्यांच्या टेक्निकप्रमाणे त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं असतात. म्हणून एक पुस्तक घ्या आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करा. स्पेसिफिक अभ्यास असायला पाहिजे, निर्दिष्ट अभ्यास. ओके, जास्त वेळ देऊ नका, जास्त अभ्यास करू नका, जास्त पुस्तक घेऊ नका, जास्त नोट्स काढत बसू नका, जास्त व्हिडिओ बघू नका. कमीत कमी व्हिडिओ पाहणे, कमी पुस्तक वाचन करणे, कमीत कमी तुमचं नोट्स असणे आवश्यक आहे. स्पेसिफिक. त्यानंतर मेजरेबल. तुम्ही किती अभ्यास केलं आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा मी आज पेपर क्रमांक 1चा एक प्रकरण वाचन केलं, त्याचं मी रिव्हिजन केलेलं आहे. पेपर क्रमांक 2चा मी हे वाचन केलेलं आहे. मी सिलेबसप्रमाणे हा नोट्स आहे, सिलेबसप्रमाणे हे नोट्स काढलेले आहे, सिलेबसप्रमाणे मी वाचन केलेलं आहे. सकाळी मी एवढं वाचन केलेलं माझ्या लक्षात आहे. असं तुम्ही किती अभ्यास केले हे तुमच्या लक्षात पाहिजे. उगा अभ्यास करत राहणे आणि किती अभ्यास केले हे तुमच्याच लक्षात नसेल तर तो अभ्यास वेस्ट होईल. तसं नको करा. तुम्ही कसं असतो माहिती आहे का, तुमचा प्लॅनिंगमध्ये तुम्ही किती पार केलेले, आज मी किती प्रकरण, किती युनिट तुम्ही केलेत, अजून उद्या किती केला पाहिजे, परवा दिवशी किती केला पाहिजे, हे मेजरेबल वाटलं पाहिजे तुमचा. आणि तिसरा पॉईंट आहे अचिवेबल. तुम्ही केलेला अभ्यास त्याच्यामध्ये तुमचा ध्येय साध्य व्हायला पाहिजे. तुम्ही जे अभ्यास करताय ते अभ्यास टार्गेट पूर्ण करण्यासाठी मदत व्हायला पाहिजे. तुम्ही केलेला अभ्यास तुमचं कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. तुम्ही केलेला अभ्यास उद्याच्या परीक्षेमध्ये मार्क मिळाला पाहिजे. तुम्ही केलेला अभ्यास तुमचा, मी काय म्हणतो, शॉर्ट टार्गेट पूर्ण करणे म्हणजे अचीव करणे, त्याच्यामध्ये साध्य करणे. मग तुम्ही काय अभ्यास करताय, त्याच्यातून किती आउटपुट मिळालेलं आहे, त्याच्यातून काय फायदा झालेला आहे हे तुमच्या लक्षात जर येत नसेल तर सेटनेट तुमच्याकडून होणार नाही. तसं करू नका. सेटनेट परीक्षा हा खूप सोपं आहे.
सोपा आहे म्हणून मी 64 वेळा 64 टाइम्स मी परीक्षा पास झालो. कशाला पास झालो सर बॉम्बलात असं म्हणू नका. लोकांनी मला जे नावं ठेवणारे ठेवत असू द्या, परंतु परीक्षा का पास झालो, जे होत नाही म्हणण्यापेक्षा मी एवढ्या वेळ परीक्षा झालो, तुमच्याकडून एकदा होत नाही. मग तुमच्या आणि माझ्यामध्ये काय फरक आहे? शाळेची ड्युटी करत, घर संसार सांभाळत, मुलं बाळं सांभाळत जर मी हे परीक्षा पास होत असेल तर तुमच्याकडनं का शक्य नाही? गेल्या वेळी महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये 70 जण परीक्षा पास झाले. त्याच्यामध्ये एक गुरु आहे ज्यांना पूर्ण कॅन्सर झाला होता. ते कॅन्सर झालेले व्यक्तिमत्व असलेले गुरु महाराष्ट्राची सेट परीक्षा पास झालेले. अशी अडचण तुमचं नाही ना? हां, तुमचा समस्या आहे, मी नाही असं म्हणत नाही, परंतु तुमच्या समस्याला असं मोठं करू नका. तोपर्यंत तुमच्या समस्याला थोडं बाजूला ठेवा, तोपर्यंत त्याला थोडं ढकला, तोपर्यंत त्याला शांत बसवा आणि अभ्यासाला लागा आणि तुमचा टार्गेट तुम्ही पूर्ण करा. अचीव व्हायला पाहिजे, तुम्ही केलेले अभ्यास पूर्ण व्हायला पाहिजे. आणि वास्तववादी, रिअलिस्टिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट यू आर स्टडिंग, व्हॉट यू आर रीडिंग, व्हॉट यू आर युझिंग द बुक्स, व्हॉट यू आर फॉलोइंग द स्टडी टेक्निक, दॅट शुड बी रिअलिस्टिक. तो रिअलमध्ये असायला पाहिजे, काल्पनिक असू नये. काल्पनिक म्हणजे मी आज हा अभ्यास केल्यानंतर मला एकदम 300 पैकी 300 मार्क मिळतील असं नको, किंवा आज केलेला अभ्यास पेपरमध्ये मला कोणी येऊन मदत करतील असा इमॅजिनेटिव्ह कल्पना करू नका, किंवा पेपर हार्ड येतील असाही नको. रिअलिस्टिकमध्ये आज मी अभ्यास केलो तर हा अभ्यास केलेले घटक पेपरमध्ये येतील आणि पेपरमध्ये मी परीक्षा सॉल्व करतो. रिअल म्हणजे अभ्यास केल्यानंतर परीक्षा पास होतात हे भावना तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे. मी ग्रामीण भागाचा आहे, मला इंग्रजी कळत नाही, मला गणित येत नाही, मला डाटा इंटरप्रिटेशन येत नाही, मला मेंटल एबिलिटी येत नाही म्हणण्यापेक्षा जे घटक तुम्हाला येतात, जे घटक तुम्हाला सोपे वाटतात, जे घटक तुम्हाला आकलन होतात, जे घटक तुम्हाला अंडरस्टँडिंग होतात, तसे घटक तुम्ही अभ्यास करा. पेपर क्रमांक 1मध्ये मी रिअलिस्टिक म्हणजे मला 100% माहिती होतं की मी दर परीक्षामध्ये 80च्या वर मी गुण घेत होतो. मला टार्गेट 100 पैकी 80 वर माझा प्लस मार्क आहे प्रत्येक राज्यात. मी 80 गुण, गणित, बुद्धिमत्ता, डाटा इंटरप्रिटेशन मला येत नाही. मग येत नाही म्हणून माझे रिझल्ट थांबलेत का? नाही. मी 3 युनिट बाजूला ठेवून बाकीच्या युनिटवरती मी फोकस करून मी अभ्यास केलेला वास्तववादी माणूस. तुम्ही सुद्धा तुमचा स्ट्रॉंग युनिट कोणता आहे हे ओळखून तुम्ही अभ्यास करा. आणि त्यानंतर टाईम बाउंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाईम इज मनी, टाईम इज गॉड, टाईम इज एव्हरीथिंग. तुमचा वेळ तुम्ही वाया घालवू नका. तुमचा वेळ तुम्ही दुसऱ्यांना देऊ नका. तुमच्या वेळेने दुसऱ्यांचा कल्याण आता करत बसू नका. तुमचा वेळेचा वापर तुमच्या कल्याणासाठी करा. तुमचा वेळेचा वापर तुमच्या भविष्यासाठी करा. तुमचा वेळेचा वापर तुमच्या अचिव्हमेंटसाठी करा. तुमचा वेळ हा तुमच्या रिझल्टसाठी खूप महत्त्वाचा आहे. 120 दिवस म्हणजे तुम्ही टार्गेट किती करताय? मला पेपर 1साठी 1 महिना वेळ दिला पाहिजे, पेपर 2साठी 2 महिना वेळ दिला पाहिजे. एकूण 3 महिन्यांचा टार्गेट असतो आणि 4थ्या महिन्यामध्ये फक्त रिव्हिजन. ज्यांचा रिव्हिजन चांगला आहे तो विद्यार्थी परीक्षा पास होतो. तुम्ही केलेला अभ्यास तो रिव्हिजन व्हायला पाहिजे का नको? जर रिव्हिजनच करत नसेल तर तुम्ही कसं पास होणार? खूप लोक नाही हो सर मी कॉलेजमध्ये काम करतो, आम्हाला वेळ भेटत नाही. कृपया असं रडत मला सांगू नका. मला माहिती आहे वेळ मिळत नाही, तरीसुद्धा तुमचं ऐकणार कोण आहे? कोण ऐकतंय तुम्हाला वेळ मिळत नाही म्हणून? असं डोंट शो युअर प्रॉब्लेम्स, डोंट टेल युअर प्रॉब्लेम्स टू अदर्स. यू हॅव टू सॉल्व युअर प्रॉब्लेम्स, यू हॅव टू फाइंड आउट युअर वे, यू हॅव टू फाइंड आउट युअर सोल्युशन्स. तुमचा समस्या वेळ मिळत नाही हा म्हणण्यापेक्षा यू हॅव टू यूज. तुम्ही त्या वेळेचा वापर कसाही करा हो. तुम्ही रात्री अभ्यास करा, सकाळी अभ्यास करा, पहाटे अभ्यास करा, रात्री 12 वाजता अभ्यास करा, जेव्हा वेळ मिळेल तुम्ही अभ्यास करा. आणि तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे? स्मार्ट टेक्निक इज व्हेरी इम्पॉर्टंट. पेपर 1साठी किती वेळ दिला पाहिजे, पेपर 2साठी किती वेळ दिला पाहिजे, आणि मी काय वाचन केलं पाहिजे हे तुमच्या लक्षात पाहिजे का नको? थोडं डिस्टर्ब करू नका, तिकडं जावा तेवढं 2 मिनिटं. ಅಭ್ಯಾಸ ಪದ್ಧತಿमध्ये ಚಕ್ ಮಾಡಬೇಡ ನೀನು ಹೇಳ್ತಾನೆ ನಿನಗೆ. अभ्यास करत असताना सुरुवातीला तुमच्यासोबत काय असायला पाहिजे? सिलेबस असायला पाहिजे. पेपर 1चं सिलेबस आणि पेपर 2चं सिलेबस तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, कलर पेनले लिहा, मोठं स्केच पेनले लिहा, आणि कुठं अभ्यास करते ते तुमच्या भिंतीला असं चिटकावा. सिलेबस काय आहे बाबा, पेपर 1चं सिलेबस किती आहे, पेपर 2चं सिलेबस काय आहे. दररोज तुम्ही सिलेबस वाचन करा.
तुम्ही म्हणणार सर सिलेबस वाचन केल्यामुळे काय फायदा होणार आहे? अरे बाबांनो, असा प्रश्न, मूर्ख प्रश्न मला विचारू नका. काय फायदा होणार आहे म्हटल्यानंतर तुमचा प्रत्येक वेळ, प्रत्येक दृष्टिकोन, प्रत्येक रीडिंग अलर्टनेस वाढतो. वाचन करत असताना लगेच झटक्यात लक्षात येतो की हा माझ्या सिलेबसमध्ये आहे का, प्रकरण आहे का नाही, हे तुमच्या लक्षात येतो. काय अभ्यास करताय, तुमचं प्रोडक्टिव्ह रीडिंग इम्पॉर्टंट होतो. वेळ वाया जात नाही आणि अभ्यास वाया जात नाही. अभ्यास करत असताना प्लॅनिंग के साथ बरोबर रोड मॅप, सिलेबसमुळे तुमचा रोड मॅप कळतो. सिलेबसमुळे प्रश्न सिलेबस रिलेटेड आहे का आउटसाईड आहे, प्रश्न आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे का नाही, त्या अभ्यासक्रमाचा अपडेट काय चालू आहे हे तुमच्या लक्षात राहतो. जर अभ्यासक्रम नसेल तर अंधाधुंदा वाचन होईल. काही पण वाचन करायचं आणि काही पण लक्षात ठेवायचं आणि तुम्ही अभ्यास केलेले पेपरमध्ये नाही आला तर बोंबलत बसायचं. तसं नसाय. सिलेबस पाठ असायला पाहिजे. पेपर 1चा आणि पेपर 2चा दररोज तुम्ही अभ्यास करा, त्याचा फायदा होतो म्हणजे होणारच. आणि दुसऱ्यांदा काय करा, ओल्ड क्वेश्चन पेपर, आत्तापर्यंत झालेले महाराष्ट्राचे सगळं क्वेश्चन पेपर तुमचा विषयाचा पेपर क्रमांक 1 घ्या आणि पेपर क्रमांक 2 घ्या आणि शक्य झालं तर एकदा तुमच्या हाताने ते प्रश्नपत्रिका लिहून काढा. ॲटलिस्ट 3 तरी क्वेश्चन पेपर तुमचा हाताने लिहून काढा. प्रश्नपत्रिका हाताने लिहून काढत असताना ते प्रश्न काय आहे त्याचा इन्नर मिनिंग तुमच्या लक्षात येतो आणि प्रश्न कसे फसवतात हे तुमच्या लक्षात येतो. ऑप्शन कसे असतात हे तुमच्या लक्षात येतील. आणि क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केला पाहिजे. या प्रश्नांचं उत्तर ए बरोबर असेल तर BCD ऑप्शन का चुकीचं आहे त्याच्यावरनं एक ओळ एक्सप्लेनेशन तुम्ही लिहिला पाहिजे. त्यासाठी तुम्ही गुगल, विकिपीडिया वेबसाईट वापर करा आणि त्याच्यासोबत काय करा, क्वेश्चन बँक, तुमचा सब्जेक्ट कोणता आहे बघा, त्या सब्जेक्टच्या रिलेटेड मी 10 वर्ष याच्यावरती काम करून क्वेश्चन्स कलेक्शन केलेलं आहे. 5 ते 10,000 प्रश्न माझ्यासोबत आहे. 10,000 प्रश्नपर्यंत, 5,000 ते 10,000 प्रश्न. जर तुमचा विषय केमिस्ट्री असेल तर ते माझ्याकडनं ते प्रश्न क्वेश्चन बँक घ्या तुम्ही. मी संग्रह केलेले वेगवेगळ्या सेंट्रल विद्यापीठाला जाऊन कुठला प्रश्न कसं विचारतात त्याचा एक अंदाज मला लागलेला आहे. त्याचा मी संग्रह केलं होतो आणि त्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर कोणतं बरोबर हे मी शोधून त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि काही तज्ज्ञ मित्रांचा मार्गदर्शन घेऊन प्रत्येक प्रश्नांचं उत्तर कोणतं बरोबर हे त्याच्यामध्ये टिक केलेलं आहे. जे प्रश्नांचं टिक केलं नाही तुम्ही स्वतः करा. तुमचा विषय मराठी साहित्य असू द्या, क्वेश्चन बँक घ्या. जॉग्रफी असू द्या, घ्या जॉग्रफी घ्या. इतिहास घ्या. म्हणजे मी वेगवेगळ्या एकूण 37 विषयांचं मटेरियल मी कलेक्शन केलेलं आहे. मॅथमॅटिक्स, लाईफ सायन्स, होम सायन्स, इंग्लिश, त्यानंतर मराठी लिटरेचर, जॉग्रफी, हिस्ट्री, आर्किओलॉजी, मॅनेजमेंट, कॉमर्स, म्हणजे कोणताही सब्जेक्ट तुम्ही घ्या त्याच्या रिलेटेड जे काय पॉलिटिकल सायन्स असू द्या त्या प्रश्नांचा क्वेश्चन्स बँक तुम्ही घ्या आणि त्याचा तुम्ही अभ्यास करा. कारण हा प्रत्येक क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. त्या प्रत्येक प्रश्नांचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. जेवढं चांगलं तुम्ही ॲनालिसिस कराल तेवढं तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तोच प्रश्न पेपरला येतील एवढी पूर्ण गॅरंटी मला आहे. कारण या क्वेश्चन बँकमध्ये त्याचा झेरॉक्स आहे माझ्याकडे. कृपया त्याचा अभ्यास करा. कारण एक प्रश्नांचं व्हॅल्यू खूप आहे आणि तुम्ही वाचन केलेलं प्रश्न उद्याच्या पेपरमध्ये आलं तर तुम्ही परीक्षा पास झालं तर त्या प्रश्नांचं त्याचं किती मूल्य होणार आहे माहिती आहे. म्हणून हे संग्रह केलेलं क्वेश्चन बँक माझ्याकडनं घ्या आणि लिमिटेड पुस्तक असायला पाहिजे तुमच्या अभ्यासामध्ये. तुमचे विषय कोणता आहे त्याचे रिलेटेड तुम्ही शालेय पाठ्यपुस्तक वाचन करा. जर मराठी लिटरेचर असेल तुमचं तर 1ली ते 12वीपर्यंत मराठी विषयांचं पुस्तक घ्या. त्या पुस्तकामध्ये प्रत्येक धडाच्या सुरुवातीला लेखक परिचय, कवी परिचय असतो तो वाचन करा आणि धडाच्या खाली व्याकरण विभाग असतो तो वाचन करा. तुमचा विषय तर भूगोल असेल तर 5वी ते 12वीपर्यंत भूगोलाची पुस्तक घ्या. तुमचा विषय इतिहास असेल तर 5वी ते 12वीपर्यंत इतिहासाची पुस्तक घ्या. तुमचा विषय कॉमर्स असेल तर 11वी 12वीच्या कॉमर्सची पुस्तक घ्या. तुमचा विषय तर लाईफ सायन्स असेल तर मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर झूलॉजी, बॉटनी ही 11वी 12वीची पुस्तके तुम्ही घ्या. तुमचं मॅथमॅटिक्स असेल तर 9वी ते 12वीपर्यंत मॅथमॅटिक्सची पुस्तके घ्या तुम्ही. स्टेट बोर्डची घ्या. त्यानंतर NCERTची पुस्तके घ्या. तुमचा विषय कोणता आहे त्या विषयाच्या रिलेटेड असलेले 5वी ते 12वीपर्यंत स्टेट बोर्ड आणि NCERTचे पुस्तक तुमच्यासोबत असायला पाहिजे. तुम्ही म्हणाल सर त्याचा काय फायदा होणार आहे, नेट सेट खूप हाय लेवलचा परीक्षा असतो, हाय लेवल प्रश्न आपण अभ्यास केला पाहिजे. अरे बाबानो, हाय लेवल तिकडं जाऊ नका. आधी बेसिक तुमचा जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर 100% तुम्ही परीक्षा पास होत आहे. मला काय उगा मार्क मिळाला नाही, 270 गुण मला मिळालं 2015च्या सेट एक्झाममध्ये. आय गॉट फर्स्ट रँक. जर मला 270 मार्क मिळत असेल तर तुम्हाला 160 170 गुण का मिळत नाही?
केलं पाहिजे आणि सिस्टमॅटिक अभ्यास केला पाहिजे, टू दी पॉईंट अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करत असताना एनर्जी असायला पाहिजे, अभ्यास करत असताना कॉन्फिडन्स असायला पाहिजे, अभ्यास करत असताना ध्येय वेडाने अभ्यास केला पाहिजे. उग होत नाही. म्हणून काल झालेले त्या 41 लोकांच्या लाईफ स्ट्रगल तुम्ही प्लीज वाचन करा. किती त्यांना त्रास झाला असेल. 17 दिवस तिथं राहायला पाहिजे. काय खायचं, कसं राहायचं, झोपायचं कुठं, कुठं आंघोळ करायचं, कुठं पाणी, काय प्रॉब्लेम असेल हो. लाईफ इज अ स्ट्रगल. यू हॅव टू फाईट. लाईफ हा बॅटल आहे, तिथं तुम्हाला लढायलाच पाहिजे. आणि तुमच्या लेवलप्रमाणे तुम्हाला, आणि वेळ कसाही येऊ शकतो. भारत 10 वेळा मॅच जिंकले आणि शेवटी मॅच भारत देश हरलात. शेवटी हरल्यानंतर हरलाच. कोण जिंकला? ऑस्ट्रेलिया का जिंकलं? मध्ये फेल झाला होता आणि शेवटची मॅच त्याने जिंकला. जिंकलेल्यालाच किंमत आहे. जो नेट सेट परीक्षा पास होतो तोच खरा इम्पॉर्टंट आहे. फेल झालं नाही, मग आम्ही लई अभ्यास केला होतो, लई टेस्ट सिरीज दिलं होतं, भरपूर माझा मार्क वाढत होता आणि 2 मार्कामध्ये मी फेल झालं तर कोण दुसऱ्यांचं काही वाईट होणार नाही, तुमचाच अडचण येणार आहे. आणि त्याच्यासाठी 1 वर्ष तुम्हाला पुन्हा एकदा थांबावं लागणार आहे. म्हणून असा करू नका. फाजील आत्मविश्वास घेऊ नका. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही चूक करू नका. शेवटच्या टप्प्यात भारत देश चूक केल्यामुळे आपण गमावलो तो कप. लक्षात घ्या. आणि लिमिटेड अभ्यास, लिमिटेड पुस्तकं माझं तर घ्या किंवा दुसरं कुठल्याही एखाद्या ऑथरची एक पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकावर विश्वास ठेवून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला यश मिळतो. मला जसं मराठी येईल, मी माझ्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला माझं माहिती किंवा मार्गदर्शन करण्याचे मी प्रयत्न करतो. पेपर क्रमांक 1चा जेवढं शक्य आहे मी 100% ह्या येणारा 10च्या 10 टॉपिक मी कवर करतो. त्याचा शब्द मी तुम्हाला देतो आणि ह्या येणाऱ्या महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये आपण परीक्षा पास होऊया आणि आपलं जीवन घडूया. एवढं सांगत जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. ಆಗಿಲ್ಲ.